आज आपल्याला सुरू करायचं आहे आपला नेक्स्ट टॉपिक, दॅट इज 1.4. 1.4 कॅन मॅटर चेंज इट्स स्टेट. काल आपण 1.3 बघितला होता. 1.3 काय होता? स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर कुठले कुठले? व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर? सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅशियस स्टेट. घन, द्रव, वायू. ओके, हे काल आपण बघितलं होतं डिटेलमध्ये. आता आज आपल्याला बघायचं आहे कॅन मॅटर चेंज इट्स स्टेट. दाखवून देतो कुठं आहे, पेज नंबर 6 1.4. ओके, पेज नंबर 6 वरती 1.4 टॉपिक कॅन मॅटर चेंज इट्स स्टेट. रीड करूयात. आधी स्लोली रीड करणार आहे मी व्यवस्थित आणि नंतर एक्सप्लेनेशन देणार आहे. तुम्ही फोकस करा, टेक्स्टबुक मध्ये फोकस करा. लेट अस स्टार्ट. ओके, कॅन मॅटर चेंज इट्स स्टेट. वी ऑल नो फ्रॉम आवर ऑब्झर्वेशन दॅट वॉटर कॅन एक्झिस्ट इन 3 स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्याला हे माहिती आहे वॉटरचे 3 स्टेट्स आहेत. कुठले? वॉटर एक्झिस्ट इन 3 स्टेट्स ऑफ मॅटर. वॉटर एक्झिस्ट ॲज अ सॉलिड, that is ice, liquid, that is water itself, and gas, that is water vapor. So water exists in 3 states: solid as ice, liquid as the familiar water, and gas as water vapor. What happens inside the matter during this change of state? What happens to the particles of matter during the change of states? How does this change of state take place? We need answers to these questions. हे काही प्रश्न आपणच विचारलेले जातात की काय होतं, कशा प्रकारे चेंज ऑफ स्टेट होणार आहे. कॅन मॅटर चेंज स्टेट, आणि करू शकतं तर कसं काय करू शकतं. लेट अस सी. सो इट कॅन बी डन इन 2 वेज. जे 2 टॉपिक आहेत आजचे आपले. 1.4.1 इज इफेक्ट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. सो टेम्परेचर मध्ये चेंजेस केले तर काय चेंज होतात स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये, आणि इफेक्ट ऑफ चेंज ऑफ प्रेशर. 1.4.2 इफेक्ट ऑफ चेंज ऑफ प्रेशर. सो टेम्परेचर मुळे काय चेंजेस होतील आणि प्रेशर मुळे काय चेंजेस होतील हे आपल्याला बघायचं 1 बाय 1. आपण टेम्परेचर पासून सुरू करूया. इफेक्ट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ऍक्टिव्हिटी 1.12, दॅट इज ऍक्टिव्हिटी 1.12. टेक अबाउट 150 ग्रॅम ऑफ आइस इन अ बीकर अँड सस्पेंड अ लॅबोरेटरी थर्मोमीटर सो दॅट इट्स बल्ब इज इन कॉन्टॅक्ट विथ द आइस ॲज शोन इन फिगर 1.6. हे असं सेटअप आहे, ॲपॅरेटस आहे पूर्ण तुमचं. दिस इज फिगर ए. व्हॉट डज फिगर ए टेल अस? कन्व्हर्जन ऑफ आइस टू वॉटर. सो आता आपल्याला पहिले कन्व्हर्जन ऑफ आइस टू वॉटर बघायचं. आइस टू वॉटर म्हणजे काय? फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. कशा प्रकारे होईल? हे ॲपॅरेटस आहे, बीकर आहे. बीकर मध्ये आइस क्यूब्स घेतलेले आहेत. ओके, अबाउट 150 ग्रॅम ऑफ आइस घेतलेला आहे सॉलिड स्टेट मधला. त्याच्यामध्ये थर्मोमीटर सस्पेंड केलं. व्हॉट इज द पर्पज ऑफ थर्मोमीटर? टू रेकॉर्ड अवर टेम्परेचर. ओके, कारण की टेम्परेचरवरनं जे ऑब्झर्वेशन्स करणार आहे आपण त्याच्यावरच आपल्याला काहीतरी कन्क्लुजन काढता येईल. आणि त्याच्या खाली हा बर्नर लावलेला आहे टू हीट इट. वाय? टू राईज द टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये राईज करायचे आपल्याला. आता आईस हा नॉर्मल टेम्परेचरला आहे, त्याच्यामध्ये राईज करायचे, टेम्परेचरमध्ये राईज करायचे. सो काय फरक दिसेल? वी विल सी इट. ओके, सो स्टार्ट हीटिंग द बीकर ऑन अ लो फ्लेम. नोट द टेम्परेचर व्हेन द आईस स्टार्ट्स मेल्टिंग. जेव्हा आईस मेल्ट व्हायला सुरुवात होईल, आईसचं पाणी व्हायला जस्ट सुरुवात होईल, त्यावेळेस टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. देन नोट द टेम्परेचर व्हेन ऑल द आईस हॅज कन्वर्टेड इनटू वॉटर. आणि नंतर पूर्ण आईसचं जेव्हा पाणी झालेलं असेल तेव्हा एकदा टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे थर्मोमीटर मधलं काय टेम्परेचर आहे. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन फॉर दिस कन्वर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड स्टेट. नाव पुट अ ग्लास रॉड इन द बीकर अँड हीट व्हाईल स्टरिंग टिल वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. सेकंड केस मध्ये काय करायचंय? आता आईसचं पूर्ण पाणी झालेलं आहे, त्याला स्टर करायचंय विथ अ स्टरर. फ्लेम आहे तेवढीच आहे, थोडी राईज करायची, त्याच्यामध्ये हिटिंग थोडं वाढवायचं आहे. अँड नाव वी हॅव टू बॉईल दॅट वॉटर. वॉटरचं बॉइलिंग करायचं म्हणजे काय करायचंय? वॉटर टू गॅस वी आर गोइंग नाव. गॅस म्हणजे काय? वॉटर वेपर. नाव वी आर कन्वर्टिंग वॉटर टू वॉटर वेपर. फ्रॉम वॉटर टू वॉटर वेपर. Keep a careful eye on the thermometer, reading till most of the water has vaporized. वॉटरचं वेपरायझेशन होईपर्यंत पूर्ण टेम्परेचरचं रेकॉर्डिंग करायचं. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स फॉर द कन्वर्जन ऑफ वॉटर इन द लिक्विड स्टेट टू गॅशियस स्टेट. ही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली. ही त्याची सेकंड डायग्राम आहे. ठीक आहे, फिगर बी इज कन्वर्जन ऑफ वॉटर टू वॉटर वेपर. दोन्ही डायग्राम ॲपॅरेटस सेमच आहे. ठीक आहे, फक्त पहिल्या केसमध्ये आईस होता, ज्याच्यानंतर वॉटर होणार आहे. सो दॅट इज सॉलिड टू लिक्विड. सेकंड केस मध्ये वॉटर प्रेझेंट आहे आणि वॉटर टू वॉटर वेपर वी आर कन्वर्टिंग. नाउ व्हॉट डू वी ऑब्झर्व?
On increasing the temperature of solids, the kinetic energy of particles increases. Due to the increase in kinetic energy, the particles start vibrating with greater speed. Kinetic energy ची concept बघितलेली आपण. Particles are already in motion. They possess kinetic energy. मग त्याला अजून heat दिली. We are providing heat energy. That heat energy is converted into kinetic energy that is absorbed by those particles, and particles start vibrating. Solids, that is ice, when heated, heat केले म्हणजे temperature rise केले, what will happen? Ke of particles increases. What is Ke? Kinetic energy. Kinetic energy of particles increases. Further what happens? Particles start vibrating. Okay. The energy supplied by heat overcomes the forces of attraction between them. आता ते vibrate होतात म्हणजे काय होतात? त्यांचे जे bonds आहेत, the bonds of attraction between the particles, it starts loosening. It will start loosening. They separate होत आहेत. Okay. So what happens? Heat energy overcomes forces of attraction between particles. कुणामुळे होणार आहे? Heat energy मुळे होणार आहे. काय होणार आहे? Forces of attraction between the particles are becoming loose. Okay, weak होत आहेत. The particles leave their fixed positions and start moving more freely. A stage is reached when the solid melts and is converted to a liquid. At last what will happen? Solid melts to liquid. सगळे bonds break झालेले आहेत. Forces of attraction weak झालेला आहे. एवढा weak झालाय की all the particles are separated from each other and finally solid melts to liquid. Okay. So the temperature at which, ज्या temperature ला तो होतोय, the temperature at which solid melts to become a liquid at atmospheric pressure is called its melting point. The temperature at which solid melts to become a liquid at the atmospheric pressure, त्यावेळेस atmosphere मध्ये जे काय pressure असेल त्या pressure ला it is called the melting point. Short form MP. Melting point. कळालं melting point काय आता? The melting point of a solid is an indication of the strength of force of attraction between its particles. Melt होतंय, bonds break होतायत, याचा अर्थ काहीतरी force of attraction existing होता. तो force of attraction त्या heat energy मुळे lose झाला, तो weak झाला, bonds were broken and solid was converted to liquid. Solid melted. Okay. The melting point of ice is 273.16 Kelvin. Now what is this Kelvin? Okay. Before going to that, this process of melting is called fusion. Okay. Melting process चं नाव काय आहे? Fusion. Melting point of ice is 0 degrees Celsius. Okay. That is 273.16 Kelvin. And for our calculations, a 0.16 decimal आपण काढून टाकतो. We take the round figure as 273 Kelvin. Kelvin is the SI unit of temperature. Okay. SI unit, System International. That is the standard unit of temperature which is followed all over the world for calculations. The process of melting, that is change of solid into liquid state, is called fusion. Process of melting म्हणजे काय? Change of solid to liquid is called fusion. When a solid melts, its temperature remains the same. So where does the heat energy go? आता solid जेव्हा melt होतंय, melting point ला काय म्हणतो आपण? 0 degrees. मग 0 degrees freezing पण आहे, त्यालाच बर्फ तयार होतो. मग heat कुठे जाते? Where is the heat energy going? जी heat supply केली होती ती कुठे गेली? You must have observed during the experiment of melting that the temperature of the system does not change after the melting point is reached till all the ice melts. This happens even though we continue to heat the beaker, that is, we continue to supply heat. This heat gets used up in changing the state by overcoming forces of attraction between the particles. As this heat energy is absorbed by ice without showing any rise in temperature, it is considered that it gets hidden into the contents of the beaker and is known as the latent heat. आता ही latent heat काय concept आहे? जे आपण म्हणलं ही heat कुठं जाते? हीट एनर्जी जातीये कुठं? सो ती हिडन आहे. हिडन मग कुठे हिडन आहे? कुठे लपलेली? दॅट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द आईस. आईसचे खूप सारे क्यूब्स आहेत ना. दॅट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द आईस अँड इट इज हेल्पिंग इट टू मेल्ट.
त्याचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनचे जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक करण्यासाठी ही हीट यूज होतीये. दॅट इज हिडन, वी कॅनॉट सी इट. We can only see the change. What change? Solid to liquid. That is our observation. So it is called latent heat. It is called latent heat. Latent चा अर्थ आहे hidden. Latent means hidden, लपलेली. Okay. So that is latent heat of fusion. हे जे मी डिटेल नोट्स मध्ये दिलेलं आहे, ग्रुप वर पाठवून दिल, ते लिहून घ्या नंतर. डेफिनेशन टेक्स्टबुक मध्ये पण आहे, वाचतोय मी, लक्ष द्या. The word latent means hidden. The amount of heat energy that is required to change 1 kg of solid into liquid at atmospheric pressure at its melting point is known as the latent heat of fusion. 1 किलो आईस म्हणजे सॉलिड मेल्ट करण्यासाठी लागलेली हीट at a particular atmospheric pressure at a particular melting point is called latent heat of fusion. It is called latent heat of fusion. हे टेक्स्टबुक मध्ये मार्क करून घ्या इथे. The amount of heat energy that is required to change 1 kg of a solid into liquid at atmospheric pressure at its melting point is known as the latent heat of fusion. latent heat म्हणजे हिडन हीट आहे, ती लपलेली आहे, लपून मदत करते आपल्याला आईसला मेल्ट करण्यासाठी लिक्विड मध्ये. ओके. आता so this was all about solid to liquid. Okay. The particles in water at 0 degrees Celsius, that is 273 Kelvin, have more energy as compared to the particles in ice at the same temperature. आता त्याचं वॉटर झालेलं आहे, सॉलिड टू लिक्विड झालेलं ना, म्हणजे वॉटर झालेलं आपल्या बीकर मध्ये, त्या डायग्राम मध्ये दाखवलंय. बीकर मध्ये जो आईस होता त्या आईसचं वॉटर झालेलं आहे. So what statement they are making? Particles in water have more energy as compared to particles in ice at the same temperature. Temperature change नाही झालेलं, टेम्परेचर 0 डिग्रीजच आहे. ओके. बट वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत दे हॅव मोर एनर्जी. कुठली एनर्जी, कुठून आली एनर्जी? जी हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे लेटेंट हीट ऑफ फ्युजन मध्ये, हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे. दॅट हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय दोज आइस पार्टिकल्स and now they are melted into water. So those water particles are consuming more energy. Okay, they have more energy. Now when we supply heat energy to water, particles start moving even faster. Now come to liquid. मगाशी सॉलिड पासून स्टार्ट केलं होतं, लिक्विडला येऊन पोहोचलो, मेल्टिंग पहिली प्रोसेस झाली आपली. नाउ नेक्स्ट वी आर स्टार्टिंग विथ लिक्विड बिकॉज वी हॅव टू टर्न इट इनटू वॉटर वेपर. लिक्विड म्हणजेच वॉटर आहे. Now when we are heating water, what is happening? Particles move more faster. They are absorbing more energy. They are gaining more energy. They are moving more faster. आता मगाशी आईस असल्यामुळं व्हायब्रेशन्स दिसत होते, ठीक आहे, बिकॉज इट वॉज अ सॉलिड. सो व्हायब्रेशन्स वर फिलिंग. बीकर मध्ये कडकड 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 आवाज येणार. इन केस ऑफ वॉटर आवाज नाही येणार, ठीक आहे. देर विल बी नो साऊंड. आईसच्या केसमध्ये साऊंड मेन्शन केलेलं आहे त्यांनी, साऊंड व्हायब्रेटिंग साऊंड होणार आहे. वॉटरच्या केसमध्ये व्हायब्रेटिंग साऊंड नाही होणार. सो आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं आता काय दिसतंय. ॲट अ सर्टन टेम्परेचर a point is reached when particles have enough energy to break free from the forces of attraction of each other. Same process आहे आता. Again liquid starts changing into gas. कसं काय? Because heat energy overcomes forces of attraction between particles and particles break free. इथं पण heat energy होती. Heat energy overcomes forces of attraction. तेच इथं लिहिलंय, तेच इथे लिहितोय परत. म्हणजे सेम प्रोसेस आहे. प्रोसेस मध्ये काही फरक नाहीये. Heat energy is overcoming the forces of attraction between the particles. It is breaking the bond between the particles and it is setting them free to move. आणि हे जे सेटिंग फ्री आहे फॉर मुव्हिंग, दॅट इज चेंज ऑफ स्टेट. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये कन्वर्जन होत आहे. The temperature at which a liquid starts boiling at the atmospheric pressure is known as its boiling point. Now liquid has started changing into gas. The particular temperature at which liquid starts boiling at the atmospheric pressure is known as its boiling point, short form BP. What is the boiling point now? 100 degrees Celsius. So एवढी हीट प्रोव्हाइड झालेली आहे की टेम्परेचर राइज होऊन आता
100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेले आहे. अँड ॲट 100 डिग्री सेल्सिअस वॉटर पार्टिकल्स आर कन्वर्टेड टू वॉटर वेपर. लिक्विड स्टार्ट चेंजिंग टू गॅस. 100 डिग्री सेल्सिअस इन टर्म्स ऑफ केल्विन मगाशी इथे लिहिलं होतं, हे सांगायचं राहिलं. कन्वर्जन कसं करायचं आहे, फ्रॉम डिग्री सेल्सिअस टू केल्विन जर कन्वर्ट करायचं आहे देन यू ॲड 273 आणि केल्विन टू डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करायचं देन यू सबट्रॅक्ट 273 फ्रॉम दॅट ओरिजिनल व्हॅल्यू. आता इथे आपल्याकडे 100 डिग्री सेल्सिअस आहे, सो केल्विन मध्ये कन्वर्ट करताना वी ॲड 273. सो 100 प्लस 273 दॅट इज इक्वल टू 373 केल्विन. That is taken for calculation purpose. Okay. So now, जसं solid to liquid मध्ये we had latent heat of fusion. कारण की या प्रोसेसचं नाव आहे फ्युजन. प्रोसेस ऑफ मेल्टिंग इज कॉल्ड फ्युजन. त्या केसमध्ये लेटेंट हीट ऑफ फ्युजन होती. ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये वेपर्स तयार होत आहेत. सो वी विल कॉल इट वेपरायझेशन. आणि त्या हीटला नाव काय देणार, लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. इट विल बी कॉल्ड latent heat of vaporization. This was latent heat of fusion. हीट काही वेगळी नाही, ती लेटेंटच आहे. लेटेंट म्हणजे कशी आहे, ती हिडन आहे. दॅट इज हिडन हीट ऑफ वेपरायझेशन. नाउ कॅन यू डिफाइन द लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? डू इट इन द सेम वे ॲज वी हॅव डिफाइंड लेटेंट हीट ऑफ फ्युजन. लेटेंट हीट ऑफ फ्युजन ची डेफिनेशन काय केली होती आपण? काय केली होती डेफिनेशन? द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज 1 kg ऑफ सॉलिड इनटू लिक्विड. मग इथं काय करणार, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1 kg ऑफ लिक्विड टू gaseous state, that is vapors, at particular atmospheric pressure at boiling point is called latent heat of vaporization. Simple, same manner. Okay, so particles in steam, that is water vapor, at 373 Kelvin, that is 100 degrees Celsius, have more energy than water at the same temperature. This is because particles in steam have absorbed extra energy in the form of latent heat of vaporization. आता जे वेपर पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू द वॉटर एनर्जी जेव्हा ते लिक्विड फॉर्म मध्ये होतं. ओके, सो एनर्जी इन्क्रीज कशी होतीये, सॉलिड मध्ये कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लिक्विड्स less than liquids and less than gases, that is vapor, water vapor. Energy is less in solids. मग आपण हीट करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब होते, सो इट विल बी मोर इन लिक्विड्स. पुन्हा हीट करतोय वेपर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, इट इज चेंजिंग इन टू वेपर. वेपर विल कंझ्युम or it will absorb more amount of energy. It will have more amount of heat energy inside them. त्याचे जे पार्टिकल्स असतील they will have more amount of energy inside them. इथं लिहिलंय, this is because particles in steam म्हणजेच वेपर have absorbed extra energy in the form of latent heat of vaporization. कुठली एनर्जी मिळाली त्यांना, latent heat of vaporization ची, म्हणजे ही हीट एनर्जी कंझ्युम केलेली आहे त्यांनी. ओके, सो डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवायचं झालं, टेक्स्टबुक मधलीच डायग्राम आहे, तुम्हाला ड्रॉ पण करायची आहे, ती बोर्डवर काढली आहे मी. सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट कन्वर्ट करण्यासाठी वी यूज हीट. अगेन लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट कन्वर्ट करण्यासाठी वी यूज हीट. आणि त्याची जर रिव्हर्स प्रोसेस केली, इफ वी कूल गॅसेस इट विल कन्वर्ट टू लिक्विड, and if we cool liquid again it will be converted to solid. So it is reverse process. ठीक है, solid to liquid heat, liquid to gases heat, again gas to liquid cool, liquid to solid cool it. So this is the entire process. कुठली process? Can matter change its state? Yes, matter can change its state by this process. Okay, so we infer that the state of matter can be changed into another state by changing the temperature. आता temperature वर गेलो होतो आपण, effect of change of temperature. So this is all about effect of change of temperature. Okay, we have learned that substances around us change state from solid to liquid and from liquid to gas on application of heat. But हे आता बघितलं आपण की सॉलिड मधनं आधी लिक्विड मध्ये जाते आणि लिक्विड मधनं नंतर गॅस मध्ये जाते. ठीक आहे, but there are some that change directly from solid state to
गॅशियस स्टेट अँड वाईस वर्सा विदाउट चेंजिंग इनटू लिक्विड स्टेट. काही सबस्टन्स असे पण आहेत जे सॉलिड मधून डायरेक्ट गॅसमध्ये उडी मारतात. ओके, लिक्विडला स्किप करतात आणि पुन्हा गॅशियस मधनं सॉलिड मध्ये येतात, लिक्विडला स्किप करतात. असे कुठले सबस्टन्सेस आहेत बघूयात आपण. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथे. ऍक्टिव्हिटी 1.13. टेक सम कॅम्फर और अमोनियम क्लोराइड. कॅम्फर कापूर असतो आपल्या घरामध्ये. एक साध्या कापराच्या गोळ्या येतात आणि दुसरा जो असतो भीमसेनी कापूर असतो. ठीक आहे, ज्याला आपण आयुर्वेदिक कापूर म्हणू शकतो, त्याचे साईड इफेक्ट्स नसतात. तो भीमसेनी कापूर वापरायचा घरामध्ये. ओके, सो टेक सम कॅम्फर और अमोनियम क्लोराइड, क्रश इट अँड पुट इट इन अ चायना डिश. क्रश करायचा, भोगा करायचा त्याचा, सॉलिडच आहे ते. ओके, कॅम्फर म्हणजे कुठली स्टेट आहे, सॉलिड स्टेट आहे. पुट इट इन अ चायना डिश, पुट अन इन्व्हर्टेड फनेल ओव्हर द चायना डिश. हे डायग्राम मध्ये दाखवलंय. फनेल ठेवलंय, ट्रान्सपरंट फनेल आहे आणि त्याच्या जो खालचा जो पाईपची बाजू आहे त्याच्यामध्ये कॉटन प्लग म्हणजे ब्लॉक केलंय, पाईप ब्लॉक करून टाकला इथे. ओके, अँड नाव खालनं बर्नर लावलंय. नाव हीट स्लोली अँड ऑब्झर्व. खालनं हिटिंग सुरू केलंय, त्याचं बर्नर लावलंय, हिटिंग सुरू केलंय. काय ऑब्झर्वेशन दिसेल, व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम द ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये असं ऑब्झर्वेशन दिसते दॅट अ चेंज ऑफ स्टेट डायरेक्टली फ्रॉम सॉलिड टू गॅस. ते जे सॉलिड आहे त्याचे डायरेक्ट वेपर्स दिसायला लागतील, वाफा निघतील. तुम्हाला माहिती कापूर आपण पेटवतो, वाफा निघतात. त्याच्यामुळे डायरेक्ट पेटवला तर तो पेटतो, फ्लेम दिसते आपल्याला. पण जर फक्त त्याच्या खालून जर ठेवलं, हल्ली ते मशीन्स पण येतात मार्केटमध्ये, डायरेक्ट इलेक्ट्रिक मशीन असतात. प्लग करायचे, डिश असते, त्याच्यावरती कापूर ठेवायचा, बटन ऑन केलं, थोड्या वेळाने त्याच्यात वेपर्स निघायला लागतील, पूर्ण घरामध्ये कापराचा वास पसरेल. ठीक आहे, सो दॅट इज इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी. बट हीट जर केलं त्याच्यातनं पण हीटच मिळते. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू हीट एनर्जी अँड देन इट इज वेपरायझिंग दॅट कॅम्फर. बट हिअर वी आर डायरेक्टली प्रोव्हाइडिंग हीट. डायरेक्टली हीट प्रोव्हाइड केल्यावर काय होतंय, सॉलिड स्टेटचं डायरेक्ट कन्व्हर्जन गॅसमध्ये होतंय. कॅम्फरचे वेपर्स निघायला लागतात डिरेक्टली. सो सच अ प्रोसेस is called sublimation, where solids change direct to gas without changing into liquid. आणि त्याची जी रिव्हर्स प्रोसेस आहे गॅशियस टू सॉलिड, इट इज कॉल्ड डेपोजिशन, where gas change to solid without changing into liquid. तेच दिलंय टेक्स्टबुक मध्ये. A change of state directly from solid to gas without changing into liquid state is called sublimation, and the direct change of gas to solid without changing into liquid is called deposition. Sublimation, solid to gas without changing to liquid. Deposition, gas to solid without changing into liquid. त्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी दिली होती त्यांनी. So this was all about effect of change of temperature. Now we will see 1.4.2, that is effect of change of pressure. Pressure मुळे काय फरक पडतो हे बघूयात आता. Okay. 1.4.2 effect of change of pressure. We have already learned that the difference in various states of matter is due to the difference in the distances between the constituent particles. Particles मध्ये gaps असतात, distance असतात, हे बघितले आपण. Particles have empty spaces, vacant spaces between them. What will happen when we start putting pressure and compress a gas enclosed in a cylinder? Will the particles come closer? Do you think that increasing or decreasing the pressure can change the state of matter? आता प्रेशर वाढवलं किंवा कमी केलं तर चेंज ऑफ स्टेट होऊ शकतं का, चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर होऊ शकतं का हे बघायचं. त्यासाठी डायग्राम दिलेली त्यांनी टेक्स्टबुक मध्ये. फिगर 1.8. बाय अप्लाइंग प्रेशर पार्टिकल्स ऑफ मॅटर कॅन बी ब्रॉट क्लोज टू गेदर. हे असं एक बीकर आहे वर्टिकल. ओके, त्याच्यामध्ये पार्टिकल्स दिसत आहेत फिलअप केलेले, गॅस आहे आणि वरतून दिस इज अ सिलेंडर, वरतून पिस्टन आहे. ओके, दिस इज अ सिलेंड्रिकल शेप, वरतून पिस्टन पुश करतायत. हे पार्टिकल्स दिसतात, टायनी पार्टिकल्स आहेत. आता ते कसे आहेत, लूजली पॅक्ड आहेत. दे आर लूजली पॅक्ड, दे हॅव वेकेंट स्पेसेस बिटवीन देम. नाव वी आर अप्लाइंग प्रेशर. पिस्टननी प्रेशर अप्लाय करतायत डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. पिस्टननी प्रेशर अप्लाय केल्यानंतर दिस पार्टिकल्स आर गेटिंग कॉम्प्रेस. त्यांच्यामधले एम्प्टी स्पेसेस हे कॉम्प्रेस होत आहेत अँड दोज पार्टिकल्स आर कमिंग क्लोज टुगेदर. तिसऱ्या डायग्राम मध्ये अजून प्रेशर अप्लाय केले, पिस्टनची पोझिशन चेंज झाली, पिस्टन इज गोइंग डाऊन अँड दीज पार्टिकल्स आर टाइड अप टुगेदर नाउ. ओके, they are totally compressed. They are totally compressed. So why this is happening? This is because of effect of change of pressure. By applying pressure, particles of matter can be brought close together.
हे एक्सपेरिमेंट करून बघितली आणि त्याच्यामुळे काय होतं, मग आता चेंज ऑफ स्टेट कसा होणार आहे, बाय अप्लाइंग प्रेशर अँड रिड्युसिंग टेम्परेचर कॅन लिक्विफाय गॅसेस. बाय अप्लाइंग प्रेशर अँड रिड्युसिंग टेम्परेचर कॅन लिक्विफाय गॅसेस, म्हणजे गॅसेस आर कन्वर्टेड इनटू लिक्विड स्टेट. ओके, जसं आपलं गॅस सिलेंडर मध्ये असतो घरचा गॅस एलपीजी, काल पण आपण एलपीजीचं नाव घेतलं होतं, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. कसा आहे तो, लिक्विफाईड. इट इज इन द फॉर्म ऑफ लिक्विड, बट कसं लिक्विड येते, दॅट इज कन्वर्टेड फ्रॉम गॅस टू लिक्विड. गॅसला कॉम्प्रेस करून करून कसं पूर्ण कॉम्प्रेस करून त्यात फिलअप केलंय ॲट लो टेम्परेचर, इट इज गेटिंग लिक्विफाईड. सो effect of change of pressure is also applicable for change in state of matter. Okay, have you heard of solid carbon dioxide, that is CO2? Solid carbon dioxide म्हणजे काय, it is stored under high pressure, so carbon dioxide gets converted directly to gaseous state on decrease of pressure to 1 atmosphere without coming into liquid state. Decrease of प्रेशर, प्रेशर रिड्यूस के आधी हाय प्रेशरला स्टोर केलेला असतो तेव्हा तो सॉलिड असतो. ओके, कुठला, कार्बन डायऑक्साइड, सॉलिड CO2, सॉलिड CO2 कार्बन डायऑक्साइड. ओके, इट इज इन सॉलिड फॉर्म स्टोर्ड ॲट हाय प्रेशर. आणि जेव्हा प्रेशर रिड्यूस करायला लागतो आपण, ठीक आहे, देन विदाउट कमिंग इन टू लिक्विड स्टेट दिस सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज डायरेक्टली कन्वर्टेड टू gaseous state. Okay, directly converted to gaseous state. This is the reason that solid carbon dioxide is also known as dry ice. ह्या solid carbon dioxide चं नाव काय आहे, dry ice म्हणतात त्याला. Okay, it is called dry ice. Thus we can say that pressure and temperature determine the state of substance, whether it would be solid, liquid and gas. So we can say that pressure and temperature दोघेही determine करतात states of matter and they are helpful for changing in states of matter. They are useful to change one state to another state. Solid मधनं liquid मध्ये जाऊ शकतो, liquid मधनं वॉटर वेपर मध्ये किंवा गॅसेस मध्ये जाऊ शकतो, किंवा सॉलिड मधून डिरेक्टली गॅस मध्ये जाऊ शकतो, गॅसियस मधनं डिरेक्टली सॉलिड मध्ये येऊ शकतो विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. Those were the effects of temperature and pressure on these सबस्टन्सेस. सो इथे टेक्स्टबुक मध्ये इंटर कन्वर्जनची डायग्राम दिलेली आहे, नोट्स मध्ये पण दिलेली आहे मी. यू हॅव टू ड्रॉ इट इन युअर नोटबुक. इंटर कन्वर्जन ऑफ 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसेस होतात त्या मेन्शन केलेल्या आहेत इथं. यू विल ड्रॉ दिस डायग्राम इन युअर नोटबुक. सो दॅट इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. हा, वन मोर थिंग, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण म्हणत होतो. व्हॉट इज दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर? इथे टेक्स्टबुक मध्ये खाली दिलेलं आहे डिटेल मध्ये. ॲटमॉस्फिअर दॅट इज रिप्रेझेंटेड बाय ATM. ओके, शॉर्ट फॉर्म ATM. इट इज अ युनिट ऑफ मेजरिंग प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. युनिट ऑफ मेजरिंग प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. ते आपल्याला माहिती आहे, प्रेशरचं युनिट काय आहे, पास्कल. अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 ATM, त्याची व्हॅल्यू किती आहे, 1.01 × 10⁵ Pascal is the value of 1 atmospheric pressure that is used for calculation purpose. Okay, किती प्रेशर एक्झर्ट केलं त्याच्यासाठी आपल्याला ह्या व्हॅल्यूज युजफुल असतात. ओके, आणि पास्कल, PA, शॉर्ट फॉर्म PA, इट इज द SI युनिट ऑफ प्रेशर. ओके, सो वी विल स्टॉप हिअर ऑन पेज नंबर 9. हे इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत. ओके, दिस वॉज ऑल अबाउट टॉपिक 1.4. 1.4 कव्हर झालेला आहे पूर्ण आपला. आता टुमॉरो वी विल बी स्टार्टिंग 1.5 दॅट इज इव्हॅपोरेशन. बट ह्या इव्हॅपोरेशनच्या वर इथे इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत 4, 1 2 3 4. कन्वर्ट द फॉलोइंग टेम्परेचर टू डिग्री सेल्सिअस स्केल, केल्विन मध्ये दिले, डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यानंतर अजून 3 क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे. लिहून काढा, नोट्स पण पाठवणार आहे, क्वेश्चनचे आन्सर्स पण देणार आहे. राईट देम डाऊन इन युअर notebook and tomorrow we will start with evaporation. Other than that you have to write these notes also. Okay, हे जे काय आता आपण वाचलं त्याच्या ह्या नोट्स आहेत, सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत. आणि अदर दॅन दॅट नोट्स पण मी देणार आहे आणि क्वेश्चन आन्सर्स देणार आहे. यू हॅव टू राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. ओके, सो टुमॉरो वी विल स्टार्ट विथ evaporation and we will finish this chapter tomorrow. Okay, this is our last topic 1.5 that is evaporation. So we will be finishing with this chapter.
tomorrow. Till then, see you. Have a nice day. Bye.